त्यांच्या सरकारची प्रतिष्ठा आणि प्रतिमा वाचवण्यासाठी उचललेलं हे पाऊल. खरं म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाची शपथ देणं हाच एक अपराध. बीडमध्ये हा सगळा गदारोळ सुरू असताना, खून अशा प्रकारे पडलेला असताना आणि त्या खुनाचे शिंतोडे मुंडे यांच्यावर उडालेले असताना अजित पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात घेणं, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातली यादी राज्यपालांना पाठवणं आणि त्यांना शपथ देणं, इथूनच एका अपराधाला सुरुवात होते. पॉलिटिकल क्राईम इथून सुरुवात होते. तुम्ही त्या क्षणीच त्यांना थांबवायला हवं होतं, म्हणजे ही नामुष्की ओढवली नसती. तुम्ही छगन भुजबळला थांबवलंत ना, काय कारण आहे मला माहित नाही. मग मुंडे यांच्यावरती भयंकर आरोप होते. असे अनेक मंत्री आहेत. माणिक कोकाटे यांच्यावरती आरोप आहे. आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे. स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो. इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या एका स्त्रीचा, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली. आणि ती महिला, ती अबला पुढल्या काही दिवसामध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसते, अशी ती बातमी. संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहे. आता हे पात्र नवीन निर्माण झालं. फडणवीस साहेबांनी त्यांच्या मंत्रिमंडळाचे पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजे. त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे. आणि ही सगळी जी रत्न आहेत, ही किती रत्न आहेत, 14 रत्न आहेत का अजून काय रत्न आहेत मला माहित नाही, ही सगळी रत्न त्यांनी एकदा तपासली पाहिजेत की कोणाचं नक्की काय आहे. जयकुमार गोरे यांच्या बाबतीत समोर आलेली माहिती अत्यंत गंभीर आहे, महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. तुम्ही अबू आझमीच्या राजीनाम्याची काल मागणी केली, पण अबू आझमी तुमचाच माणूस आहे, तो तुमच्या मदतीला धावला. त्याच पद्धतीचे गंभीर स्वरूपाचे आरोप. फक्त औरंगजेबाची प्रतिष्ठा वाढवण्याचं वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचं कलंक लागत नाही, तर हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातल्या स्त्रीचा विनयभंग केला आणि तो मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असेल तर त्यामुळे हे महाराष्ट्र कलंकितच होतो. आणि अशा कलंकित मंत्र्यांना मग संजय राठोड पासून सगळे आपण का बरं मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे. मला आश्चर्य वाटतंय, भारतीय जनता पक्षातल्या ज्या महिला मोर्चाच्या चिमण्या आहेत सगळ्या, ते एरवी फडफडत असतात. मग आता काय झालं? आता त्यांचं फडफडणं कुठे गेलं? का फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या आमदार खासदारावरती नेत्यावरती कोणी आरोप केले की तेवढ्या पुरतच तुमचं फडफडणं असतं का? जयकुमार गोरे असतील, स्वारगेट प्रकरणामध्ये ज्या आमदाराचं नाव आलेलं आहे आश्रयदाता म्हणून तो असेल, धनंजय मुंडे असेल, कोणी राजीनामा मागितला तुमच्याकडे? सांगा ना. हे काय तुम्ही एक वेगळा तराजू आणलेला आहे का? कुठे आहे महिला आयोग महाराष्ट्रात? कुठे आहेत महिला नेत्या? सर्वच पक्षांच्या महिला नेत्यांविषयी माझा आरोप आहे. जयकुमार गोरे सारखे विकृत मंत्री या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. समोर काही पुरावे आले, आता तुम्ही कुठले पुरावे शोधणार आहात? हा अत्यंत गंभीर प्रश्न आणि विधानसभेत या प्रश्नावरती आवाज उठवावा लागेल. बोला. जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेना मागणी कशाला करायला पाहिजे? लाथ मारली पाहिजे अशा मंत्र्यांना. महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये.
हे मंत्री जर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहे, महिलांच्या सबलीकरणाविरुद्ध बोलणार आहे, लाडक्या बहिणींवर बोलणार आहे, हा प्रश्न आहे. नाही, पण राऊत साहेब, विरोधी पक्ष म्हणून काही स्ट्रॅटेजी आहे का? असे जे मंत्री आणि त्यांची प्रकरणं बाहेर येत आहे. प्रश्न असा आहे की हा नैतिकतेचा मुद्दा आहे ना. काही गोष्टी म्हणजे मी जे म्हणतो की नैतिकता यांच्या आसपास मैलभर फिरत नाही, तरी नैतिकतेवर बोलावं लागतं. आमचं आम्ही बघू विरोधी पक्षाचं. तुम्ही मुख्यमंत्री म्हणून सरकार म्हणून काय करताय हे सगळे प्रश्न मी केंद्राकडे सुद्धा पाठवणार आहे. अमित शहाना पत्र लिहून सांगणार आहे की आपण तरी यात लक्ष घाला. नाही, पण राऊत साहेब, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडेंनी जी ट्विटरवर प्रतिक्रिया दिली, संसद विवेक बुद्धीला स्मरून राजीनामा देत असल्याचं सांगताना प्रकृतीचंही त्यांनी कारण दिलेलं आहे. बघा, त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते काल चुरूचुरू बोलत होते. मला 2 मिनिटंही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आणि मलाही त्यांच्याविषयी दया आली. पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता, ज्या पद्धतीने त्यांनी ट्विट केलंय, राजीनाम्याचं पत्र ज्या पद्धतीने त्यांनी तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातल्या घटनेचा खूप धक्का बसलाय, व्यथित झाले असं दिसत नाही. त्याच्यावरून स्पष्ट दिसत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाही तर लाद घालतो हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी मला त्यात काही दिसत नाही. अजितदादा म्हणतात की झळ बसणार नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आणि कार्यकर्त्यांमुळे राजकारण करू नका, कार्यकर्ते जीवावरती. खरं म्हणजे सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री, ते पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेले. बघा, त्यांची प्रकृती उत्तम आहे. ते काल चुरूचुरू बोलत होते. मला 2 मिनिटंही बोलता येत नाही वगैरे असं मी आधी ऐकलं आणि मलाही त्यांच्याविषयी दया आली. पण काल ज्या पद्धतीने त्यांचा वावर होता, ज्या पद्धतीने त्यांनी ट्विट केलंय, राजीनाम्याचं पत्र ज्या पद्धतीने त्यांनी तयार केलं, त्याच्यामध्ये त्यांना बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातल्या घटनेचा खूप धक्का बसलाय, व्यथित झाले असं दिसत नाही. त्याच्यावरून स्पष्ट दिसत आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या नाही तर लाद घालतो हे सांगितल्यावरच त्यांनी राजीनामा दिलेला आहे. बाकी मला त्यात काही दिसत नाही. अजितदादा म्हणतात की झळ बसणार नाही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे आणि कार्यकर्त्यांमुळे राजकारण करू नका, कार्यकर्ते जीवावरती. खरं म्हणजे सगळ्यात मोठे भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मंत्री, ते पण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेले आरोप, ते अजित पवारांवर आहेत. नैतिकतेच्या मुद्द्यावरच राजीनामा द्यायचा असेल ते पहिला अजित पवारांनी द्यायला पाहिजे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्याच्यावर आरोप केले ते तुम्ही आहात. तर झळ वगैरे काय झळा बसत नाही, कळा बसत नाही, त्याच्यावर त्यांनी फार चर्चा करू नये. राऊत साहेब, उद्धव ठाकरे पक्षानं विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे, पण एकूण परिस्थिती लक्षात घेता भाजपकडून त्यांच्या नावाला सहमती किंवा त्यांची घोषणा होईल असं दिसत नाही. कारण महाविकास आघाडी सरकारमध्ये जेव्हा तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव होते त्यावेळेस भाजप आमदारांचं निलंबन असेल, पंतप्रधानांची नक्कल करणं असेल, अशा अनेक गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे अच्छा, हे ही लोक निवड, हा जो इतिहास लक्षात घेता, देशाच्या संविधानात आणि लोकशाहीमध्ये असे काही नियम दिलेत का की अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे भाषणासंदर्भात, बोलण्यासंदर्भात, त्याचा परखड वापर करणाऱ्यांना पद द्यायची नाही, असं असेल तर मला सांगावं. आम्ही नियम आणि संविधानाच्या तरतुदीनुसार विरोधी पक्षनेतेपद मागितलेलं आहे. आता त्याच विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर ते असे व्यक्ती बसलेले आहेत ज्यांनी गेल्या 3 वर्षात संविधानाचं अजिबात पालन केलेलं नाही. त्यांनी संविधानातील 10व्या शेड्यूलचं पालन केलेलं नाही. त्यांनी चुकीचे निर्णय दिलेले आहेत. त्यांनी राजकीय निर्णय भूमिका घेतलेल्या आहेत. मग त्यांना कसं काय तुम्ही त्यांच्या पदावर बसवू दिलं? हा एक चर्चेचा विषय आहे. माननीय उद्धव साहेबांनी एका योग्य व्यक्तीची, लढाऊ झुंजार व्यक्तीची निवड विरोधी पक्ष नेतेपदासाठी केलेली आहे. आता सरकार या देशाचं संविधान आणि लोकशाहीची किती बूज राखत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये सरकार काय निर्णय घेत आहे याच्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. नाही, पण विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना युबीटीनं
आपला उमेदवार दिल्यानंतर काँग्रेसनं मागणी केलेली आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना मिळावं. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. हा. अनेक विषयांवर चर्चा होत असते. आम्ही 3 पक्ष एकत्र बसून चर्चा करतो. काल सुद्धा विधिमंडळामध्ये म्हणजे विधानसभेत माननीय उद्धव ठाकरे साहेब होते. त्यांच्याशी 3ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी चर्चा केलेली आहे. त्यात जयंतराव पाटील सुद्धा होते. पण असंही सांगितलं जाते किंवा काँग्रेसकडून अशी माहिती येते की अडीच वर्षासाठी विधानसभेचे असं- विरोधी पक्षनेतेपद नाही, नाही. वाटून घ्यावं आणि एनसीपी कडे हे विरोधी पक्षनेतेपद 2.5 वर्षासाठी येईल. अशी कोणतीही मागणी कोणाकडूनही झालेली नाही हे मी ठामपणे सांगतो. आमचं संख्याबळ तिघांचे मिळून नक्कीच यावेळेला कमी आहे. ते कमी करण्यात आलं. त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक पाऊल विधिमंडळाची प्रत्येक निवडणूक आणि प्रत्येक नेमणूक ही 3 पक्षाच्या सहमतीनेच करतो. विधिमंडळातली निवडणूक म्हणाल तर आता विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. 5 जागांसाठी निवडणूक होते आहे. अशा वेळेस महाविकास आघाडीचा एक आमदार सहज निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. तर त्यावेळेस कोणता पक्ष ही अच्छा. संधी घेईल? नाही, असं आता कसं काय मी तुम्हाला सांगू. 3 पक्ष एकत्र बसतील आणि नक्की निर्णय घेतील आणि निर्णय घेण्यामध्ये आम्हाला कोणती अडचण नाही. मग काँग्रेस पक्षाचे दिल्लीतला हायकमांड असेल, माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं इकडलं पूर्ण हायकमांड असेल, आमचा एकमेकात संवाद आहे. तर विरोधी चल. पक्षनेते लांबून जाऊ शकतात 10% आवश्यकता आहे. ते काही करू शकतो. चला आखिरकार धनंजय मुंडे ने डिक्लाइन कर दिया कि उन्होंने अपनी तबीयत का बहाना दिया. देखिए वो बहाना है, वो बहाना. उनकी तबीयत एकदम ठीक ठाक है. आपने कल देखा होगा पोपट कैसा बोल रहा था. हाँ, बात ऐसी है, उनको बर्खास्त करने का निर्णय हो गया था. मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस ने उनको बुलाकर कहा अगर आप इस्तीफा नहीं देते हैं तो मुझे आपको बर्खास्त करना पड़ेगा. तो उनको सामने कोई विकल्प नहीं था और उसने इस्तीफा दे दिया. सबसे पहले बात है कि उसको मंत्री पद की शपथ देना ही एक बहुत बड़ी गलती और भूल थी. योगी आदित्यनाथ कह रहे हैं कि जो भी महाकुंभ को लेकर अपोजिशन कह रहा है मिस इन्फॉर्मेशन और अफवाह के तौर पर. बात ऐसी है, महाकुंभ अब खत्म हो गया है. अब उसके ऊपर चर्चा करना ठीक नहीं है. कुछ इतनी बड़ी जो व्यवस्था होती है, आयोजन होता है, उसमें इस प्रकार के एक्सीडेंट पहले हुए हैं. हमने उसके ऊपर आवाज भी उठाया है. आपने जो आंकड़े छुपाए हैं उस बारे में हमने आवाज उठाया. अब महाकुंभ खत्म हो गया, उसके बारे में चर्चा करना ठीक नहीं. राव साहब, बाबू हाशिम ने अपना हाल के दिनों में चर्चा देखिए, का विषय है क्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जो गिर के जंगलों में गए. कल वो मतलब जो फोटोज आए हैं सामने अच्छी बात है. जामनगर के वंतारा मजा ले रहे हैं प्रधानमंत्री जी, मजा ले रहे हैं, रिटायरमेंट लाइफ जी रहे हैं. आदमी जब रिटायरमेंट की तरफ जाता है तो इस प्रकार के मजे लेते हैं, घूमते हैं, फिरते हैं, खाते हैं. लेकिन खासकर शेरों के साथ जो उनकी तस्वीरें आई हाँ हैं, हाँ हाँ. शेरों के शावकों को भी उन्होंने दूध पिलाया. अपनी मतलब जो बोतल वो बच्चे जो हैं. सब दिख रहा है फोटो सेशन. बच्चों को खिलाना उनका शौक है, शेरों के बच्चों को, क्योंकि वो काटते नहीं ना. असली शेर जो है उनसे डरते ही है सब लोग, जैसे शिवसेना से डरते हैं तो हमको तोड़ते हैं. हम भी टाइगर है, वाघ है.